हरिओम. आज रविवार 19 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण. ऐकूया त्यांचे विचार. एका गावात एक वैद्य राहत होता आणि त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे त्याच्या तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिलं. त्याला आत बोलवलं. वैद्याने ते माणसाला सांगितलं की तुला एक भारी रोग झालाय, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेलं औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचं काही नुकसान होतं का? त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचं असतं का? विचार करा. आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचं ऐकल्याने आपला फायदाच होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असं सांगतात आणि त्याकरता सत्संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच. औषध सोपं असलं म्हणून त्यात गुण नाही असं म्हणून कसं चालेल? तुकारामाने आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितलंय की नामस्मरणासारखं सोपं साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी सामर्थ्य आणि तुकाराम यांनी सांगितलेले समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितलेलं त्यावर तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्याने तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितलंय आणि ते तुम्ही न कराल तर त्यांचं काहीच नुकसान नाही, तुमचंच नुकसान आहे. तर त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मं काम झालं. आपल्याला रोग झालाय असं पक्क कळल्यावर आपण औषध घेण्याचं टाळणार नाही. संसारात सुख नाही असं आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागलं पाहिजे. त्याकरता तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरं समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली आणि तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारलं ते कसं, तेव्हा त्याने उत्तर दिलं, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावं लागतं. मग घरात अडचण असली तर तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावं लागतं. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवलं आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचंच नेहमी घडवून आणतो आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकलं पाहिजे. हेच आपल्या जीविताचं सार आहे. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.